नमस्कार, मी प्राची साळुंखे. टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एका अभ्यासानुसार भारतात 7 पैकी 1 व्यक्ती मानसिक आरोग्याच्या स्थितीने प्रभावित आहे. मानसिक आरोग्याबाबतच्या गैरसमजुतींच्या संदर्भात आपण सर्वांनी पुढे येऊन बोलण्याची आणि चर्चा करण्याची आज खरंच वेळ आली आहे. बात करके तो देखो या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आज आपल्यासोबत 4 मानसोपचार तज्ञ आहेत. या वर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम असलेल्या असमान जगात मानसिक आरोग्य या विषयावर आपण तज्ञांसोबत चर्चा करणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे, इनसाइट माइंड केअर हॉस्पिटल आणि माले हॉस्पिटल ठाणेचे ते डायरेक्टर आहेत. तर आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर सचिन आनंद पाटकर क्लिनिक आणि दादर पॉलिक्लिनिक मुंबईमध्ये ते कार्यरत आहेत. आपण स्वागत करूया डॉक्टर रुक्षेदा सईदा यांचं देखील. या देखील मानसोपचार तज्ञ आहेत आणि सायकोथेरपिस्ट आहेत. ट्रेलिस फॅमिली सेंटर मुंबई या ठिकाणी त्या कार्यरत आहेत. आणि मानसोपचार तज्ञ डॉक्टर संदीप जाधव देखील आपल्यासोबत या चर्चेत असणार आहेत. ते डायरेक्टर आहेत मानव न्यूरो सायकियाट्रिक हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि मनसा डी ॲडिक्शन आणि रिहॅब सेंटर कल्याण या ठिकाणी ते आपली सेवा बजावत आहेत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात. डॉक्टर, आपलं सर्वांचंच पुन्हा एकदा टॉक टाईममध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. माझा पहिलाच प्रश्न असेल डॉक्टर शैलेश यांना. डॉक्टर शैलेश, मानसिक विकारांची सामान्य चिन्ह किंवा लक्षणं नेमकी कोणती आहेत? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्या समाजामध्ये शारीरिक आजाराबद्दल जागृती खूपच आहे, पण मानसिक आजाराची लक्षणं जेव्हा लोकांना येतात तर ती लक्षणं आहेत किंवा हा आजार आहे असं वाटतच नाही. त्यात गल्लत अशी होते की आपल्या भावना, ज्या नेहमीच्या भावना असतात, जसं की राग, चिडचिडेपणा, दुःख, उदासपणा, या दररोजच्या जीवनात आपल्याला अनुभवात येणाऱ्या भावना असतात. या भावनांचं रूपांतरण कधी आजारात होतं हे बऱ्याच लोकांना कळत नाहीये. त्यामुळे बरीच लोक की हा एक जीवनाचा फेज असेल किंवा ही एक वेळ असेल म्हणून त्याच्यावर महिने महिने, काही लोक तर वर्ष ते तसंच अनुभवत असतात. तर आपल्या ज्या नेहमी भावना असतात त्या भावना जर 2 आठवडे किंवा 4 आठवड्याच्या वर जर आपल्यासोबत राहत असतील आणि दिवसभरात सतत त्याच भावना आपण अनुभवत असेल तर ते आजारात परिवर्तित झालं असं समजावं. आणि यासोबतच जर आपला निद्रानाश होत असेल, आपण नेहमी आपल्याला व्यवस्थितपणे झोप येते तर आता झोप येत नाही, आपलं वजन कमी होत असेल किंवा वजन वाढत असेल किंवा शारीरिक दुखणं, म्हणजे असं दुखणं आहे की जे बरेच वर्ष झालं चालू आहे पण त्याला काही कारण सापडत नाही, अशा जर काही गोष्टी जर नेहमीच होत असतील तर हे मानसिक आजाराची लक्षणं आहेत असं नक्कीच आपण समजावं आणि त्वरित मानसोपचार तज्ञांना भेटावं. पुढचा प्रश्न माझा डॉक्टर सचिन यांना असेल. डॉक्टर सचिन, भारतात मानसिक आजारांचं प्रमाण नेमकं किती आहे? असा ऍक्च्युअल फिगर देता येणार नाही. मानसिक आजार असतात हे 3 भागात आम्ही त्यांना वाटून घेतो. एक म्हणजे अफेक्टिव्ह स्पेक्ट्रम, म्हणजे अफेक्टिव्ह डिसऑर्डर्स म्हणतो, ज्याला आम्ही डिप्रेशन त्याच्यामध्ये येतं. दुसरे आता सायकोटिक डिसऑर्डर्स म्हणतो, ज्याला आम्ही स्किझोफ्रेनिया, सायकोसिस असे आजार त्याच्यात येतात. आणि तिसरं म्हणजे न्यूरोटिक डिसऑर्डर असतात, ज्याच्यामध्ये अँझायटी, पॅनिक अटॅक्स वगैरे होतात. साधारण यांची संख्या अफेक्टिव्ह डिसऑर्डर्सची म्हटली तर वर्ल्ड वाईड साधारण 3 ते 4% आहे, पण आपल्या भारतात 6.9% आहे. सायकोटिक डिसऑर्डर्स आपण बघितले तर वर्ल्ड वाईड त्यांचा आहे 3 ते 4%. आपल्या भारतामध्ये जवळजवळ 3.5% आहे. ओके. आणि बाकीच्या मुख्य म्हणजे हे सगळे आपले जे स्टॅटिस्टिक्स आहेत, हे लॅन्सेट नावाचं एक फार फेमस जर्नल असते, आम्ही सगळं वाचतो. हे सगळे डिसऑर्डर्स आहेत हे डबल झाले आहेत आफ्टर कोविड आल्यामुळे जवळजवळ सगळे स्टॅटिस्टिक्स डबल झालेत ऑल ओव्हर द वर्ल्ड, फक्त भारतात असंच नाही. नक्कीच डॉक्टर सचिन. डॉक्टर रुक्षेदा देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर रुक्षेदा, मानसिक आजार नेमकं कशामुळे होतो, म्हणजे मानसिक आजार होण्याची कारणं नेमकी काय आहेत? जसे आपल्या अंगात वेगवेगळे ऑर्गन्स असतात, हार्ट किंवा लिव्हर किंवा किडनी, तसं आमचं ब्रेन सुद्धा आहे. आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ब्रेन म्हणजे असं कम्प्युटरचं मेन सीपीयू, राईट?
तर काय होतं की काही परिस्थितीमुळे ते जे आपल्याला जे ब्रेन आहे ते थोडंसं त्याचं वर्किंग जे असतात किंवा जे केमिकल वर्किंग किंवा त्याचे सिग्नल्स नर्व्समुळे जे सिग्नल्स पाठवतात असं इलेक्ट्रिकल वर्किंग वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं संतुलन बिघडून जातो. हा का होतो म्हणून असं मला जेनेटिक काहीतरी असं असलं व्हल्नरेबिलिटी असते की मला होऊ शकतो असं. तर ह्या लोकांना ज्यांना असं जेनेटिक व्हल्नरेबिलिटी असते, असं काहीतरी दुसरं काहीतरी झालं, आम्हाला काहीतरी रोग झालं, कोविड किंवा टीबी आणि त्याचे काहीतरी नाही तर मी औषधे घेतले त्याच्या साईड इफेक्टमुळे किंवा काहीतरी घटना झालीये, क्रॉनिक म्हणजे काहीतरी थोडं 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 रोजाना त्रास होतो किंवा मी गर्भवती होते आणि आता मी बर्थ दिलंय. तर हे सगळे असे जे डिफरंट असे जे सिच्युएशन्स असतात आपल्या ज्या एन्व्हायरमेंट आतमध्येचं एन्व्हायरमेंट किंवा बाहेरचा एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये जसं असं बदल होतो त्यावेळी माझं जे मेंदूचं जे संतुलन आहे, वर्किंग संतुलन जे आहे ते कदाचित असं अनबॅलन्स होऊ शकतो. त्यामुळे आम्हाला असं कधी तर असं रोग होऊ शकतो, डिप्रेशन किंवा एन्झायटी किंवा स्किझोफ्रेनिया म्हणू किंवा बायपोलर म्हणू. आणि आम्ही बघतोय की जसं जसं आम्ही असं वर्ल्डमध्ये असं एव्होल्युशन होतोय ते असं जे कॉमन मेंटल इलनेस असतात, डिप्रेशन आणि एन्झायटी, त्यांचं म्हणजे नंबर ऑफ पीपल ज्यांना असं होऊ शकतो त्यांची सुद्धा ते वाढलीये, नंबर वाढलीये. तर कुणालाही होऊ शकतो कधीही जर आम्हाला वाटलं की असं त्रास होतो. तर असं सांगायचं की असं काहीतरी सदमा झालं किंवा कसं म्हणूनच असं झालं हे नाही, ते ट्रिगर करतो. बिलकुल, नक्कीच. म्हणजे एकूणच हा मानसिक आजार जो आहे तो त्या परिस्थितीवरती डिपेंड असतो की तो कधी होतो, काय होतो हे ठरलेलं नसतं, मात्र त्या परिस्थितीवर ते अवलंबून असतं. पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे डॉक्टर संदीप यांना. डॉक्टर संदीप, मानसिक आजाराचा महिला आणि पुरुषांवर वेगवेगळा परिणाम होतो का? नक्कीच. मानसिक आजारांचा महिला आणि पुरुषांवरती वेगवेगळा परिणाम होतोच. पण त्याच्या आधी मी एक सांगेन की बेसिक एक प्रोटेक्शन असतं ते महिलांना असतं. म्हणजे फिजिकल इलनेसच्या बाबतीत महिलांना प्रोटेक्शन असतं. जर जन्मता समजा मूल म्हणजे एक मेल चाइल्ड आहे किंवा मेल भ्रूण आहे आणि फिमेल आहे, तर स्ट्रेसमध्ये असेल तर मेल चाइल्ड सकम होण्याचे चान्सेस जास्ती असतात, पण फिमेल चाइल्ड जगण्याचे चान्सेस नॅचरली जास्ती असतात. कारण प्रोपोगेशनसाठी स्त्रियांचा रोल हा खूप महत्वाचा दैवानी ठरवलेला आहे असं वाटतं. पण मानसिक आरोग्याच्या बाबतीत मात्र बऱ्याचदा स्त्रियांमध्ये एन्झायटी आणि डिप्रेशन खूप कॉमनली दिसून येतं. कारण स्त्रिया ते इमोशन्स इंटरनलाइज करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे रुमिनेट करतात. आणि तेच पुरुषांमध्ये अँटीसोशल डिसऑर्डर्स, सबस्टन्स अब्यूज, अल्कोहोल ह्या सगळ्या गोष्टी जास्ती प्रमाणात आढळून येतात. स्त्रियांमध्ये इमोशन्स इंटरनलाइज केले जातात म्हणून त्या विड्रॉन असतात, डिप्रेशनमध्ये जास्ती जातात. तेच पुरुषांमध्ये ते एक्सटर्नलाइज होतं इमोशन आणि त्याच्यामुळे ॲग्रेशन, अब्युझिव्ह टेंडन्सीज ह्या सगळ्या गोष्टी पुरुषांमध्ये खूप जास्ती दिसतात. इम्पल्सिव्ह डिसऑर्डर्स पुरुषांमध्ये जास्ती दिसतात. पण आपल्याकडे स्त्रियांकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन आहे त्या बाबतीत मी इथे नमूद करू शकतो की बऱ्याच वेळेला आपले विजनरी पॉलिटिशियन्स पण म्हणतात की काही एखादी वाईट गोष्ट घडली की माझ्या काही मी हातात बांगड्या नाही भरल्या. स्त्रियांकडे बघण्याचा बऱ्याच समाजाचा अजूनही दृष्टिकोन बदललेला नाही, बांगड्या नाही भरला बदललेला नाहीये. बिलकुल, नक्कीच डॉक्टर स्त्रियांना कमी समजलं जातं हे नमूद. बिलकुल, या ज्या काही म्हणी किंवा हे वाक्य उच्चारली जातात किंवा वापरली जातात महिलांच्या अगेन्स्ट, त्यावरून देखील महिलांवरती कुठेतरी त्याचा मानसिक परिणाम होणार असेल किंवा होत असेल हे नाकारून चालणार नाही. पुढचा प्रश्न मला डॉक्टर शैलेश यांना विचारायचा आहे. डॉक्टर शैलेश, मला अनेकदा एक प्रश्न पडतो, तो म्हणजे की अगदी थोड्या गोष्टीवरून अनेक जण आत्महत्येचं पाऊल उचलत असतात. तर मानसिक आजार आणि आत्महत्येचा संबंध काय? फार महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण सुसाईड हा जो पॉइंट आहे, आत्महत्या हा जो पॉइंट आहे, जगात फार प्रामुख्याने मेजर हेल्थ प्रॉब्लेम आहे. जवळजवळ 8 लाख लोक ही जगात आत्महत्येच्या बळी पडतात. आणि प्रामुख्याने यावर का आपण फोकस करायला पाहिजे, तर हे सगळे प्रिव्हेंटेबल असू शकतात. म्हणजे ह्या सगळ्या आत्महत्या आपण टाळू शकतो, म्हणून याला मेजर हेल्थ प्रॉब्लेम असं म्हणतात. तर आता जर बघितलं तर भारतात जवळजवळ म्हणजे जगात झालेल्या सुसाईडमध्ये
17.8% हे भारतात सुसाईड होतात आणि दिवसाला 381 लोक भारतात सुसाईड करतात. म्हणजे एवढा ग्लोबल असा सुसाईडचा प्रॉब्लेम आहे. तर यात सुसाईडमध्ये आणि मानसिक आजाराचा फार जवळचा संबंध आहे. तो असा की जवळजवळ प्रत्येक सुसाईडमध्ये काही ना काही मानसिक आजार असण्याची शक्यता असते आणि त्यात उदासीनता, डिप्रेशन हे नंबर 1 कारण असू शकतं. त्यानंतर सायकोसिस किंवा स्किझोफ्रेनिया हे दुसरं कारण असू शकतं. तिसरं बऱ्याच वेळेस सबस्टन्स अब्यूज म्हणजे काही व्यसन आणि त्या व्यसनाच्या आहारी असल्यामुळे आपण सुसाईडचं पाऊल उचललं असे हे वरवर दिसणारे आपल्याला कारण त्यात असतात. आणि त्याच्या सोबतच जे आपण नेम धरतो म्हणजे की मला नोकरी नाही मिळाली किंवा माझा ग्रह कलेश आहे किंवा माझा डिवोर्स झालेला आहे, असे काही जे गोष्टी आपल्याला कारण म्हणून समोर येतात, तर हे जरी कारण असले तरी रुक्षदा मॅडमनी आता सांगितल्याप्रमाणे की केमिकल जे कॅस्केड आपल्या डोक्यात सुरू होतं, कारण जरी एक्स असलं तरी डोक्यात त्याचं केमिकल असं कॅस्केड सुरू झाल्यामुळे शेवटी सेरोटोनिन, डोपामिन नावाचे जे केमिकल हे फार कमी प्रमाणात होतात. तर त्याच्यामुळे हे सुसाईडचं शेवटचं पाथवे असतं. नक्कीच. डॉक्टर सचिन यांच्याकडे वळूयात आपण. मानसिक आजाराची सुरुवात नेमकी कधी होते? मानसिक आजार सहसा आपण वयात येतो. म्हणजे मुलगीची एक बाई होते, मुलाचा एक पुरुष होतो, तेव्हा जे हॉर्मोनल चेंजेस आपल्या शरीरात होतात, तेव्हा जे टीनेज असतं त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक आतमध्ये आपल्या शरीरात हॉर्मोन्सचा तुफान चालू असतो आणि दुसरं म्हणजे आपलं मन त्यावेळी त्या वयात फार इम्प्रेशनेबल असतं. आम्ही त्याला पिअर प्रेशर म्हणतो किंवा ट्राईंग टू फिट इन म्हणतो, की सगळ्यांसारखं मिसळून राहावं. तर युजली आजार बघायला गेला तर प्युबर्टी आणि ॲडोलसंट टीनेज मध्ये जास्ती प्रमाणात ते दिसू शकतं. बिलकुल, नक्कीच. वेगवेगळे आजार वेगवेगळ्या ह्याच्यात एज मध्ये दिसू शकतात, पण जनरली प्युबर्टी आणि ॲडोलसन्स मध्येच जास्ती आजार चालू होतात. नक्कीच, नक्कीच. थँक्यू. तर असमान जगात मानसिक आरोग्य या विषयावर आपल्याला चर्चा करायचीच आहे. मात्र या ठिकाणी घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा टॉक टाइम. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. असमान जगात मानसिक आरोग्य या महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करतो. डॉक्टर रुक्षदा यांच्याकडे वळूयात. डॉक्टर रुक्षदा, सामाजिक संवादाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो त्याबद्दल काय सांगाल? आम्ही जसे एकमेकांशी बोलतो त्याच्याने आम्हाला समजून पडतो की हे आमचं म्हणजे काय चाललंय, काय नाही चाललंय, मी कुणाशी व्यवस्थित बोलते, कोण माझ्याशी व्यवस्थित बोलतो, त्याच्याने आम्हाला आमचा मेंदू चालतो. ओके नाही. आणि जर मला कोणीतरी काहीतरी व्यवहार माझं बरोबर बरं केलं नाही तर ह्याच्याने आमचं कॉन्फिडन्स सुद्धा कमी होऊ शकतो. आपण आपल्याबद्दल कमी प्रमाणामध्ये विचार करू शकतो आणि त्याच्याने हे जे ते परत डिप्रेशन आणि एन्झायटी असे जे कॉमन मेंटल इलनेसेस असतात ते वाढू शकतात. आणि तेच मी असं सांगितलं की तुला बघ कसे नंबर भेटले नाही आणि त्याला कंपॅरिझन झालं, ते सुद्धा नेगेटिव्ह असं कॉन्व्हर्सेशन आणि कम्युनिकेशन असं केलं तर त्याच्याने मोटिवेशन होत नाही, त्याच्याने तो आणखी पुढे होणार नाहीये. म्हणून आम्हाला सगळ्यांना शिकावं लागतं की असं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं करायचं, एम्पॅथेटिक कम्युनिकेशन कसं करायचं. म्हणजे मी तुम्हाला काही बोलू सुद्धा शकते पण असं नाही बोलायचं की तुम्हाला वाईट वाटेल. तर ते असं कॉन्व्हर्सेशन जे असतात, कम्युनिकेशन जे असतात त्याच्याने खूप असं मिसअंडरस्टँडिंग सुद्धा होऊ शकतो आणि रिलेशनशिप्स मध्ये त्रास होतो. त्याच्यामुळे जास्त फाईट्स असतात, जसं फाईट्स जास्त वाढलं तर स्ट्रेस वाढतो. हे सगळं रिस्क फॅक्टर्स वाढून जातात आपल्या, की आम्हाला हे जे त्रास आहे, मेंटल हेल्थ डिसऑर्डर झाले ते सुद्धा होऊ शकतात. नक्कीच. डॉक्टर रुक्षदा, आपण वळूयात डॉक्टर संदीप यांच्याकडे. डॉक्टर संदीप, भारतात मानसिक आरोग्य अधिक गंभीर होत चाललंय असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच, कारण भारताची परिस्थिती सध्या बघाल तर 7 लोकांमध्ये एकाला मेंटल डिसऑर्डर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण ते दिसून येत नाही बाहेर, कारण अवेअरनेस नाहीये म्हणून. पण हे प्रपोर्शन 1990 पासनं अक्षरशः म्हणजे नॉर्मल हेल्थ पेक्षा मेंटल हेल्थचं बर्डन
हे दुप्पट झालेलं आहे. पण हा प्रॉब्लेम भारतामध्ये वाढतोय असं का म्हणायचं, तर कारण अवेअरनेस नाहीये. मेंटल हेल्थ वरती, सर्व्हिसेस वरती खूप कमी लक्ष दिलंय. म्हणजे नॉर्मल हेल्थ वरतीच खूप कमी लक्ष आहे गव्हर्नमेंटचं. मी स्पष्ट बोलायचं झालं तर जगामध्ये जेव्हा 10 ते 12% GDPच्या जेव्हा हेल्थ सर्व्हिसेस वरती खर्च केले जातात, आपल्याकडे हार्डली 2 ते 3% जनरल हेल्थ वरती खर्च केले जातात. आणि त्या 2 ते 3% फक्त 1.5 ते 2%, जास्तीत जास्त 5% त्याच्यातले हे मेंटल हेल्थ वरती खर्च केले जातात. तर सांगा ते कसं, किती डिफिकल्ट जाईल. आणि सेकंडली तो स्टिग्मा जेव्हा म्हणाल ना, तर मेंटल हेल्थ हे नुसतं मेंटल म्हटलं की लोकांना धडकी भरते, वेडा. त्याच्यामुळे त्या अवेअरनेसच्या याच्यातनं बाहेर पडणं अजूनही आपल्याला शक्य होत नाहीये. तर हे जे स्टिग्मा आणि हे जेव्हा कमी होईल तेव्हा हे प्रमाण बऱ्यापैकी हे होईल. तोपर्यंत ते सिरियसच राहणार आणि डिफिकल्ट होत जाणार ते. डॉक्टर शैलेश यांना माझा प्रश्न आहे. डॉक्टर शैलेश, मानसिक आरोग्य किंवा मानसिक आरोग्याशी निगडीत काही समस्या असलेल्या व्यक्तीला जर आपल्याला त्याच्याशी बोलायचं असेल किंवा त्याची मदत करायची असेल तर ती आपण कशी करू शकतो? नक्कीच, हा फारच महत्वाचा प्रश्न आहे. इनफॅक्ट आता संदीप सर जसे म्हणत होते, ती फार समाजात रूढी आहे. थोडं कुणीतरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने वागलं तर लगेच त्याला वेडा आहेस का रे, तू वेड्याच्या डॉक्टरांकडे जा किंवा पुण्याला जा, असे काहीतरी गोष्टी आपल्या समाजात सहजतेने बोलल्या जातात. ती पहिल्यांदा कमी व्हायला पाहिजे. पण त्यामुळे काय होतं की लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली असते. म्हणजे की छोट्या छोट्या आपल्या भावनांच्या गोष्टीसाठी डॉक्टरांकडे जाणं म्हणजे मोठी भीती असते. म्हणून आजाराने जरी बळावलेले असतील तरी लोक डॉक्टरांकडे जात नाहीत. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे असं आहे की एखाद्याचा होणारा त्रास हा कसा असतो, म्हणजे एखाद्याला चिंता वाटते, भीती वाटते, तर एम्पॅथेटिक वेनी त्याच्याशी बोलल्यानंतर की त्याची समस्या काय आहे नेमकं हे जर समजून घेतलं तर त्याला असं वाटतं की अरे हा समोरचा माणूस मला समजून घेतो. आणि समजून घेतल्यानंतर त्याला समाजातले रोल मॉडेलचे आपल्याला एक द्यायला लागतं. म्हणजे आमच्याकडे आता जे पेशंट येतात ना, ते बरेच असे येतात, सर तुम्ही अमक्या अमक्याला ट्रीटमेंट केलं होतं आणि तो बरा झाला होता, तशाच प्रकारचा आजार माझ्या भावाला आहे, तशाच प्रकारचा आजार माझ्या नातेवाईकांना आहे, त्यांना आम्ही घेऊन येऊ का? म्हणजे कुठेतरी ट्रीटमेंटनी चांगले झाल्यामुळे त्यांना कळतं. अशा प्रकारचं जेव्हा त्यांना कळतं तेव्हा ती लोक समाजात येतात. आणि त्यांना बोलणारे कोण असतात? ही समाजातील व्यक्ती असतात. त्यांना आम्ही मेंटल हेल्थ सोल्जर्स म्हणतो. म्हणजे ते समाजात मानसिक आजाराबद्दल जनजागृती करतात आणि ते त्यांचे रोल मॉडेलचे एक्झाम्पल दिल्यानंतर पेशंट आमच्याकडे येतात आणि हेल्प घेतात. तर लोकांना अशा पद्धतीचे लवकरात लवकर मानसिक आजाराबद्दल तुम्ही हेल्प घेणं हे गरजेचं असतं, हे सांगणं आपल्याला फार गरजेचं आहे. आणि ते आता या टीव्ही शोच्या माध्यमातून आपण एक प्रकारे करतच आहोत ना. तर अवेअरनेस करणं, त्यांना समजून घेणं आणि एक धीर देणं की हे आजार चांगले होऊ शकतात. अशा प्रकारची जर समाजात जनजागृती झाली तर नक्कीच हे मेंटल हेल्थ प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होण्यास मदत होऊ शकते. नक्कीच. डॉक्टर सचिन, कोविड-19चा परिणाम हा संपूर्ण जगावर झालेला आहे. परिणाम म्हणण्यापेक्षा दुष्परिणाम संपूर्ण जगावर झालेला आहे. आतापर्यंत आपण सगळेच जण कोविड-19 सोबत झगडत आहोत. मात्र कुठेतरी या कोविड-19चा परिणाम मानसिक आरोग्यावर देखील होतोय असं तुम्हाला वाटतं का? तर मी आधी म्हटलं, कोविडचा परिणाम मानसिक आरोग्यावरती ह्यूज आहे. सगळ्याच प्रकारच्या लोकांना त्रास झाला. म्हणजे फक्त मानसिक आरोग्य असं नाही, पण सगळ्याच प्रकारच्या लोकांना त्रास झाला. तुम्हाला आम्हालाही त्रास झाला. पण जे सायकॅट्रिक डिसऑर्डर्स होते ते फार वाढले याने. आणि त्याची कारण म्हणजे एक स्ट्रेस. बिलकुल. कधी काय होईल आपल्याला तारीखच मिळत नव्हती, कोविड कधी संपणार आहे ही सेकंड म्हणजे ह्याच्यामुळे अनसर्टन्टी होते. आज बंद होईल. थर्ड म्हणजे लॉकडाऊन मध्ये लोक, आता त्या दिवशी माझ्याकडे केस आलेली, 20 वर्ष झालेली त्या जोडप्याला लग्नाला आणि आता डिवोर्सला आले. म्हटलं बाबा 20 वर्ष झाली, मुलं तुमची मोठी झाली, आता कशाला डिवोर्स घेताय? ते कोविड मध्ये काय झालं, आम्हाला त्याची ही सवय आवडत नाही, मला ही सवय त्याची आवडत नाही. तर कोविड मध्ये एन्फोर्स्ड क्लोजनेस आला. पर्सनल स्पेस जी माणसाची असते ती त्याला मिळाली नाही, कारण लॉकडाऊन होता, बाहेर कोणी पडू शकत नाही, घर लहान.
तर राहायलाच लागायचं. नक्कीच. मग कुठेतरी म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की कोरोनाचा देखील मानसिक आरोग्यावरती खूप मोठा परिणाम झालेला आहे. डॉक्टर रुक्षिदा यांच्याकडे वळूया. तर डॉक्टर रुक्षिदा, मानसिक आरोग्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो, अगदी थोडक्यात सांगाल? पहिल्यांदा असं सगळ्यांना माहीत पडायला पाहिजे की हे रोग आहे, हे असं काहीतरी असं श्राप नाहीये, काहीतरी माझं वीकनेस नाहीये, काही मला कोणीतरी केलं तसं नाहीये. जसं आम्हाला दुसरा रोग होऊ शकतो, हे तसंही असं रोग होऊ शकतो. अवेअरनेस पाहिजे, अर्ली इंटरव्हेन्शन पाहिजे. कारण अर्ली डायग्नोसिस भेटलं, मला वाटलं की काहीतरी होतोय, मला जायचं डॉक्टरकडे, मला वाटलं की कुणाला त्रास होतोय, मला त्याला घेऊन जायचंय डॉक्टरकडे. ते अर्ली डायग्नोसिस इंटरव्हेन्शनने लवकर बरं होईल लोक. आणि ते जे खूप लांब असं त्रास होत चालतो, लोक असं आजारीच राहतात, ते सुद्धा नाही होणार. त्याच्यामुळे सुद्धा होपफुलनेस आणि ऑप्टिमिझम होणार आहे की मेंटल हेल्थ इलनेस झालं तरी सुद्धा आपण व्यवस्थित होऊ शकतो आणि सगळं. नक्कीच. अगदी बरोबर डॉक्टर रुक्षिदा. आपण वळतोय डॉक्टर संदीप यांच्याकडे. डॉक्टर संदीप, मानसिक आरोग्य सुधारण्याचा सर्वोत्तम मार्ग नेमका कोणता आहे, काय सांगाल थोडक्यात? मी थोडक्यात सांगायचं झालं तर मानसिक वेलबिंग हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. कारण मानसिक म्हणजे हे मन हे मेंदूचं एक फंक्शन आहे. सगळ्या अवयांवरती राजा आहे मेंदू. आणि मेंदूचं जसं नॉर्मल कॉम्प्युटर 0011च्या लँग्वेजवर चालतो, हा न्यूरोकेमिकल लँग्वेजवर चालतो, हे समजणं पहिल्यांदा आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये पुढे काय होतं ते एक थोडक्यात सांगतो. जे कृष्णमूर्ती म्हणतात की स्ट्रेस लिव्हज इन अवर बिलीफ सिस्टीम. कारण आपलं बिलीफ, आपलं एक्सपिरियन्स इज फिल्टर्ड थ्रू बिलीफ. आणि वी ऑलवेज सीक ग्रॅटिफिकेशन. आपल्याला आनंदच सारखा आणि चांगलं पाहिजे असतं. वी नेव्हर सीक रियालिटी. तर त्यामुळे पहिलं म्हणजे ऍक्सेप्टन्स. तर पहिल्यांदा ऍक्सेप्ट करा, मेंदू हा तुमच्या मन हे मेंदूचं फंक्शन आहे, तो तुमचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि तो वेलबिंग ठेवण्यासाठी सगळ्यात आधी म्हणजे आहार, व्यवहार, झोप, तुमचे एक्सरसाइज, तुमचे योगा, या सगळ्या माध्यमातून आपण आपल्या मनावरती आतमध्ये डोकवू शकतो. तर त्याच्यामुळे मेंटल वेलबिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी समजून घ्या आपली मनाची भावना, मन काय आहे समजून घ्या. आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, भावना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आहार व्यवहार व्यवस्थित ठेवा. लवकर झोपा, लवकर उठा आणि थोडस याच्यापासून पण लांब राहा, डिव्हाइसेस पासून लांब राहा थोडं. बिलकुल. नक्कीच. मानसिक आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर आहार आणि व्यवहार व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. धन्यवाद. तुम्ही सगळेजण इथं आलात आणि अतिशय महत्त्वाचा आजचा आपला विषय होता असमान जगात मानसिक आरोग्य. या विषयावर तुम्ही सगळे न्यूज 18 लोकमत सोबत जोडला गेलात आणि आमच्या प्रेक्षकांना एवढं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.